नमस्कार, गुड मॉर्निंग. तर मी दाखवते भेंडी मसाला वेगळ्या पद्धतीने, ज्यामध्ये तुमचा वेळ आणि एफर्ट्स दोन्ही वाचणार आहेत. तर भेंडी घ्यायची, वरचं टोक आणि खालचा देठ कापून त्याचे मोठ्या साईजचे तुकडे करून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला कांदा चिरून घालायचा आहे, 3 ते 4 चमचे बेसन, थोडंसं ड्राय रोस्ट करून ते घालायचं त्याच्यामध्ये, आणि आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, थोडीशी आमचूर पावडर, शेंगदाण्याचं कूट आणि थोडं तेल असं सगळं घालून ते मॅरिनेट करून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही त्याच्यामध्ये. आणि हे सगळं मॅरिनेट करून की नाही 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. मग तेल गरम करायचं, त्यामध्ये अनुक्रमे राई, जिरं तडतडली की मग हिंग घालायची, आणि मग डायरेक्ट सगळी जी मॅरिनेटेड भेंडी आहे ती घालून घ्यायची. पहिले 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवरती मस्त परतून घ्यायची, म्हणजे कांद्याला वगैरे पाणी सुटतं, बेसन पण अजून शिजायला लागतं, आणि सगळे मसाले की नाही भेंडीला कोट होतात आणि मिक्स होतं छानपैकी. झाकण ठेवायचं, त्यानंतर मीडियम ठेवायचा गॅस, आणि मग 1-10 मिनटं अजून तुम्हाला लागतील. ही भेंडी थोडीशी मध्ये मध्ये चेक करत शिजवून घ्यायची. शिजत आली की नाही की सगळे मसाले छान असे मिक्स झालेले दिसतात, आणि भेंडी पण एकदम नरम होते. तुम्ही प्रेस करून बघितली तर कट पण होते. तर शेवटी अगदी कोथिंबीर घालायची, आणि बस भेंडीची भाजी तयार आहे, भेंडी मसाला. तर अशा पद्धतीने नक्की करा. तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल आणि सगळे तुमची वाह वाह करतील. थँक्यू सो मच.